शिक्षण मंत्रालय भारत सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये कोल्हापूरच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीनं राष्ट्रीय स्तरावर 80वे तर राज्य स्तरावर 13वे स्थान पटकावले। प्राचार्य डॉक्टर H.N. मोरे यांनी ही माहिती दिली। NIRF तर्फे 2015 पासून देशभरातील प्रत्येक विद्याशाखेतील सर्वोत्तम 100 महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर केली जाते। अध्यापन, अध्ययन प्रक्रिया, संशोधन आणि व्यावसायिक कृतिशीलता, नोकरी आणि व्यवसाय प्रमाण, विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण, समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे प्रयत्न, महाविद्यालयाची जनमानसातील प्रतिमा यासारख्या निकषांवर क्रमवारी निश्चित केली जाते। प्राचार्य डॉक्टर H.N. मोरे यांनी या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीनं सलग 9व्यांदा स्थान पटकावत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातलं असं एकमेव महाविद्यालय होण्याचा मान पटकावला असल्याचं सांगितलं। त्यांनी या यशासाठी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम, संचालिका डॉक्टर अस्मिता कदम यांचं मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं। शिवाजी विद्यापीठाच्या जे काही संलग्नित 300 महाविद्यालय सर्व महाविद्यालयांमधून शिवाजी विद्यापीठ परिषदातलं हे एकमेव महाविद्यालय आहे की सातत्यानं 9 वर्ष हे NIRF रँकिंगमध्ये आपलं स्थान टिकवून आहे। याबरोबरच महाविद्यालयाने नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन NBAचं सुद्धा 3 वेळा सलग पुनर्मूल्यांकन करून घेतलेलं आहे आणि नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल NAAC प्रथम सायकलमध्ये पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालयाने A+ दर्जा मिळवलेला आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की सलग 9 वेळा हे महाविद्यालय या रँकिंगमध्ये आपलं स्थान टिकवून आहे। यावेळी उपप्राचार्य डॉक्टर M.S. भाटिया, NIRFचे मुख्य समन्वयक रवींद्र जरग, मानद संचालक डॉक्टर H.M. कदम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर A.J. शिंदे, PG विभाग प्रमुख डॉक्टर D.A. भागवत, सचिन पाटील, दिगंबर देसाई, सुनील माळी आदी उपस्थित होते।